पवार साहेबांना मी जसं हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मी कधी विसरणार नाही, त्याच पद्धतीनं पवार साहेबांचं स्थान सुद्धा माझ्या हृदयामध्ये आणि मग माझ्या हृदयामध्ये अढळ तर आहेच नाही राहील, पण माझ्या कुटुंबियांच्या हृदयामध्ये सुद्धा अढळ राहील हे जाहीरपणे सांगताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही, मला कधीही विषाद वाटत नाही. मला माझी भूमिका स्पष्ट मांडण्याची सवय. परवांच्या दिवशी इथं राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आले होते. त्यांना माझा चिरंजीव विक्रांत भेटला या संदर्भातल्या आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन आहेत आणि काल दिवसभर सुद्धा चॅनल चालला त्याच्यावर अगोदर बोलतो. 1952 साली पहिले झालेले खासदार घटना समितीच्या शेवटच्या मसुद्याच्या मीटिंगवर, घटना समितीच्या मसुद्यावर ज्यांची सही होती असे रत्नाप्पा अण्णा कुंभार यांनी माझा कोल्हापुरात सत्कार केला. मी म्हटलं, अण्णा तुमच्यासारख्या वयवर्ष 85 वर्षाच्या माणसाने माझा सत्कार का करावा? तेव्हा त्यांनी मला सांगितलं, मी माझ्या ज्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला शाल देतो, श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो. मी सामान्य माणूस होतो, मी नेता नव्हतो, पण माझं कौतुक त्यांना होतं. काही विचार हे मनावर कोरले जातात, काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायच्या असतात, जोपासायच्या असतात. त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला, म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले, मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. बावनकुळे आले, त्यांचा केला. उद्धव साहेबांपासून मी दूर होतो. 2019 साली ते ग्वागरला गीतेंच्या प्रचाराला आले, मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला. जो म्हणून माझ्या मतदारसंघात किंवा तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे. सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे, ही उच्च परंपरा आहे. ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केलेत. मीच सांगितलं अजितदादांचा जाऊन सत्कार करा आणि त्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत, केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही. आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आलो. ही वस्तुस्थिती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.